आज मी तुम्हाला झटपट अशी ताकापासून कढी बनवून दाखवणार आहे। अशा पद्धतीत ताक आहे, थोडंसं घट्टच आहे, अजून जरा पातळ केलं तरी चालेल। ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला माहिती आहे का, 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेते। बेसन पीठ टाकल्यानंतर मी चांगलं त्याला फेटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत खालीच त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या, मस्त असं होतं। अशा पद्धतीत झालेलं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेलाच्या जागी तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता। गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये मोहरी टाकायची, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडीशी टाकायची हिंग पावडर। त्यात टाकणार आहे मी लसणाच्या पाकळ्या, अशा कुटून घेतल्या, तर कुटून घ्यायच्या, कुठल्या पाहिजेत अशा। त्यात टाकणार आहे कढीपत्ता आणि हलकासा लसणाचा कलर चेंज झाला पाहिजे। लसूण बघा असा भाजलेला आहे, असा भाजला पाहिजे। त्यात टाकणार आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची पण मी काय केलेली आहे, कुटून घेतलेली आहे। कापून जरी घेतली तरी पण चालेल, म्हणजे खाताना कढीना खूप छान लागते। असे कढीच्या तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे। दह्याची कढी, ताकाची कढी, हळद टाकायची, मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आता हे काय करायचं आपल्याला, झाकण ठेवायचं, झाकण काढून घेऊया। आता हलवत राहायचं, गॅस मिडियमच आहे। त्यात आपल्याला अजून थोडंसं पाणी ओतायचं आहे। अर्धा ग्लास घेतलं होतं मी पाणी परत, कारण कढी ना थोडीशी पातळच असलेली छान चांगली लागते चवीला। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, गॅस मिडियमच आहे। त्याच्यामध्ये टाकायचे 4 दाणे साखर, गुळ हवा असेल तर गुळ पण तुम्ही टाकू शकता। आता हलवत राहायचं उकळस्तवर। मस्त अशी बघा उकळलेली आहे, 1-2 मिनटं झाले, एकसारखं मी हलवत आहे। असं उकळस्तवर हलवायचं चांगलं, 1-2 मिनटं तरी हलवत राहायचं। कढी फुटत नाही। अशा पद्धतीनं कधी कढी करून बघा, तुमची कधीच कढी फुटणार नाही। हे बघा आहे का। आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर। आता हे कसं आहे माहिती आहे का, गरम गरम भातावर, भाकरीवर, ज्वारीच्या भाकरीवर खूप छान कढी लागते बरं का। तुम्ही कशी करता मला कमेंट करून सांगा। अशा पद्धतीत अजून 1-2 मिनटं मी उकळून घेणार आहे। आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। मी ना कढीच्या चकोल्या बनवल्या होत्या, तुम्हाला कुणाला जर हवं असेल ना रेसिपी तर मला जरूर कमेंट करा बरं का, मी तुम्हाला दाखवेन। खूप छान लागतात, आता गरमीच्या दिवसात खायला तर खूप छान। तर अशा पद्धतीत बघा ही कढी झालेली आहे। तुम्हाला कशी रेसिपी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।